नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की सायलीचा खरेपणा हे सर्वांसमोर आलेला असतो आणि सायली ही खरंच तन्वी आहे हे सुद्धा लवकरच सिद्ध होणार असते. कारण विलासचा खून हा प्रियाने साक्षीला मदत केली आणि महिपत आणि साक्षीने या दोघांनी मिळून विलासला मारले हे सत्य शेवटी अर्जुनने प्रियांकडून वधूनच घेतले होते. आणि प्रिया ही मधुभाऊंनी तिचा सांभाळ केला तरी मधुभाऊविषयी किती मोठे कारस्थान ती रचत होती हे सर्व सत्य चैतन्याने हे पकडून दिलेले असते. आणि साक्षीच खरी गुन्हेगार आहे हे साक्षीच्या तोंडातून सुद्धा चैतन्याने कबूल केलेले असते. म्हणजे तो जो व्हिडिओ त्याने बनवलेला असतो तो कोर्टासमोर हजर करून साक्षी ते खरे रूप हे कोर्टासमोर आलेले असते आणि विलासचा खून साक्षीनेच केला आहे हे सिद्ध होते. आणि त्यामध्ये मधुभाऊंना अडकण्यासाठी प्रियाने साक्षीला मोलाची साथ दिलेली असते हे सर्व सत्य त्यांच्यासमोर आलेले असते. तेव्हा आता रविराजला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. रविराज विचार करतो की खरंच इतक्या दिवस मला ही मुलगी फसवत होती आणि आता तिचे खरे रूप आपल्यासमोर आले म्हणजे नक्की ही तन्वी आपली नाही. म्हणून आपली तन्वी नेमकं कोण असेल याचा रविराज विचार करत असतात. मात्र अर्जुनने मधुभाऊंना सर्व सत्य हे पहिल्यापासून सांगण्यासाठी सांगितलेले होते. कारण अर्जुनने मधुभाऊंची भेट ही जेलमध्ये असताना घेतली होती आणि मधुभाऊंनी काही पुरावे हे सायली हीच तन्वी असल्याचे दिलेले असतात. तेव्हा अर्जुन हे सर्वांसमोर सिद्ध करण्यासाठी आणि रविराजचे डोळे उघडण्यासाठी पुन्हा मधुभाऊंना सर्व हे कोर्टामध्ये सादर करण्यासाठी सांगतो. तेव्हा रविराजला हा धक्का बसतो की आपली मुलगी ही सायलीच आहे. तेव्हा मात्र रविराजला खूप आनंद झालेला असतो आणि त्याला प्रतिमाची सुद्धा आठवण येत असते. तेव्हा रविराज हा स्वतःहून सायलीची माफी मागतो की मला माफ कर कारण मी तुला ओळखू शकलो नाही. तर सायलीला सुद्धा आपले वडील भेटल्यानंतर खूप आनंद झालेला असतो. तेव्हा मात्र प्रियाही खूप भडकलेली असते आणि आता आपले सर्व गुपित सर्वांसमोर शेवटी आलेच. तेव्हा आता नागराज आणि राकेश यांचेसुद्धा चेहरे हे सर्वांसमोर यायला हवेत म्हणून प्रियाही नागराजवर भडकलेली असते. तेव्हा नागराज म्हणत असतो की प्रिया तू जर मला यात अडकवण्याचा प्रयत्न केला तर मी सर्व सत्यही सांगेल कारण तू अजून किती आरोप हे गुन्हे केलेले आहे ते सर्व मी सर्वांसमोर घेऊनच येईन आणि तुला तुझ्या पापाची शिक्षा नक्की मिळेल. तुझ्या पायावर जी काही तुळशीपत्राची खूण आहे ती खोटी आहे आणि तू मुद्दाम आमच्या घरात ही प्रॉपर्टीसाठी घुसली आणि तू हे सर्व नाटक केले हे सर्व मी सर्वांना सांगू शकतो. तेव्हा रविराज आणि प्रिया यांच्यामध्ये सुद्धा खूप अशी वादविवाद झालेले असतात. त्यानंतर साक्षीला अर्जुननेही जेलची हवा खाण्यासाठी पाठवलेच असते पण महिपतसुद्धा यामध्ये आणखीन काही कारस्थान करणार असतो आणि साक्षीसुद्धा ही आणखीन नवीन कारस्थान प्रियाच्या मदतीने करणार असते. तेव्हा मात्र प्रियाही खूप घाबरून जाते आणि आता यापुढे काय करावे ती तिला समजत नसते. म्हणून ती आता रविराजला मारण्याचा प्लॅन करणार असते आणि यामध्ये सायली ही रविराजला वाचवणार असते. प्रियाचा डाव हा प्रियावरच उलटणार असतो. त्यानंतर रविराज हा सायलीला प्रेमाने आपल्या घरी घेऊन येतो आणि मला माफ कर आणि प्रतिमाच्या फोटोसमोर तो सायलीला घेऊन येतो. तेव्हा प्रतिमाला म्हणतो की प्रतिमा मला माफ कर मी तुझ्या आणि आपल्या मुलीला ओळखू शकलो नाही कारण इतक्या दिवस मी तिचा रागराग करत होतो आणि एका खोट्या मुलीला मी प्रेमाचा आधार दिलेला होता पण मी आपल्या स्वतःच्या मुलीला ओळखू शकलो नाही म्हणून रविराजला खूप वाईट वाटत असते. तेव्हा रविराजही पूर्णाई आजीची सुद्धा माफी मागण्यासाठी तिकडे किल्लेदारांच्या म्हणजे सुभेदारांच्या घरी जाणार असतात आणि सुभेदारांच्या घरी गेल्यावर पूर्णाई आजीला हे सर्व सत्य सांगणार असतात कारण त्या अगोदर अर्जुननेच पूर्णाई आजी आणि घरातील सर्वांना आपली सायली हीच तन्वी आहे हे सत्य कळवलेले असते. तेव्हा सर्वांना मात्र खूप आनंद झालेला असतो आणि रविराज हा मोठ्या थाटामाटात तन्वीला म्हणजे सायलीला घेऊन हे सुभेदारांच्या घरी आलेला. आता पूर्णायाजी मला सुद्धा माफ करा कारण मी सुद्धा खोट्याची साथ दिली अर्जुनला मी ओळखू शकलो नाही. तेव्हा अर्जुन हा म्हणत असतो की खरंच माझी तन्वी ही खरंच ही सायलीच आहे. सायलीमध्ये जे गुण आहे ते तन्वीचेच होते आणि माझ्या डोळ्यासमोर माझी तन्वी ही माझ्यासोबत असायची म्हणून मला खरंच देवकृपेने सुद्धा
तन्वीचा म्हणजे सायलीचा साक्षात्कार सुद्धा झाला नाही, पण मला माझं मन नक्की सांगत होते की आपली सायली हीच तन्वी आहे. तेव्हा मात्र सायलीला आणि तन्वीला पाहून सर्वांना मात्र खूप आनंद होतो, कारण इतक्या वर्षांनी 20 वर्षांनी ज्या तन्वीची आतुरतेने सर्वजण वाट बघत होते ती तन्वी आज सर्वांसमोर आलेलीच असते, म्हणजे सायली. तेव्हा सायलीला सुद्धा खूप आनंद होतो, कारण तिला इतक्या दिवसातून तिचे प्रेम आणि प्रेमळ कुटुंब भेटलेले असते. मधुभाऊमुळे सायली आज या आनंदाची भागीदार असते, कारण मधुभाऊ जर मंदिरात त्यावेळी सायलीला म्हणजे तन्वीला भेटले नसते तर आज तन्वीने कोणतेही जग बघितले नसते असे सायलीला वाटत असते. म्हणून मधुभाऊंची सुटका करण्यासाठी अर्जुनची अशी मोलाची साथ सायलीने दिलेली असते. त्यानंतर तन्वीचे सत्य हे सर्वांसमोर आलेले असते आणि मधुभाऊंची सुद्धा ही निर्दोष सुटका झालेली असते. आणि त्यानंतर प्रतिमा ही सायलीला भेटणार असते. प्रतिमा एक दिवस ही आपल्या जीवाला खूप वैतागलेली असते, कारण तिला आपल्या कुटुंबाबद्दल काहीच माहिती नसते. ती वनवन भटकत असते. रविराज आणि यांच्यासमोर कोणीही तिला भेटत नाही. त्यामुळे प्रतिमाला असे वाटते की आता या जगात आपले जगण्यासारखे काहीच असे राहिले नाही. म्हणून प्रतिमा खूप वैतागलेली असते आणि एक दिवस सायली अशीच जात असते आणि जात असताना सायलीला एक बाई अशी गाडीसमोर आलेली दिसते. तेव्हा सायली धावतच त्या बाईला वाचवण्यासाठी जाते आणि त्या बाईला गाडीच्या बाजूला काढते. तेव्हा ती बाई म्हणत असते की का गं, का मला वाचवले, मला तर मरायचे होते, कारण मी खरंच माझ्या जीवाला खूप कंटाळलेले आहे. तर सायली त्या बाईवर खेकसते आणि का तुम्ही इतक्या जीवाला कंटाळलात असे म्हणते. तेव्हा प्रतिमाच्या चेहऱ्यावर असे डाग लागलेले असतात आणि काही जखमासुद्धा असतात आणि प्रतिमाने ओढणीने आपला चेहरा झाकलेला असतो. तेव्हा मात्र सायलीला काही हे प्रतिमा तीच आहे हे ओळखत नाही. तेव्हा प्रतिमा सांगत असते की अगं 20 वर्षापूर्वी माझा गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये माझी मुलगी, माझे मिस्टर हे सर्वजण मला सोडून गेलेत. आत्तापर्यंत मी सर्वांची वाट बघते, मला कोणीही आठवत नाही आणि कोणीही माझ्यासमोर आले नाही, कारण माझी स्मरणशक्तीसुद्धा गेलेली आहे. मी कुणाला ओळखतसुद्धा नाही. त्यामुळे या जीवनाला मी खरंच कंटाळले आहे. इतक्या दिवस मी वनवन भटकते, पण मला कोणीच असे माझे कुटुंबातील दिसले नाही. त्यामुळे जगून तरी मला काय करायचे. तर सायलीसुद्धा ही म्हणजे ती तन्वी असते आणि ती तिला मिठीत घेते. तेव्हा त्यांचा स्पर्श एकमेकींना हा भेटल्यासारखा वाटत असतो की खरंच आपले एकमेकींशी काहीतरी नातं आहे. तेव्हा तन्वी म्हणजे सायली सांगत असते की 20 वर्षापूर्वी माझ्यासुद्धा आईबाबांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि मी सुद्धा त्या गाडीमध्ये होते. तेव्हा माझी आई अजून बेपत्ता आहे आणि वडीलसुद्धा हे कोण आहे हे सुद्धा मला माहिती नाही. तेव्हा मला माझा सांभाळ एका मधुभाऊंनी केला आणि मला आता एक प्रेमळ कुटुंब मिळाले. तेव्हा प्रतिमा ही आपल्या चेहऱ्यावरचा ते ओढणी काढते. तेव्हा प्रतिमाला बघितल्यानंतर सायलीला खूप आनंद होतो, कारण ह्या फोटोमध्ये ज्या दिसतात त्याच आपल्या प्रतिमाताई आहेत. म्हणून हे सर्व पूर्णाजीला सांगण्यासाठी सायली ही आतुर झालेली असते आणि प्रतिमाला आपल्या हाताला धरून सायली चक्क सर्वांसमोर घेऊन येते. तेव्हा मात्र प्रतिमाला बघून पूर्णाई आजीचे डोळे पाणावून गेलेले असतात आणि इतक्या दिवशी जिची मी आतुरतेने वाट बघत होते तिला आपली सायली घरी घेऊन आले. आणि खरंच तन्वी ही खूप गुणाची आहे, कारण तन्वीमुळे आज हे बिखरलेले दोन्ही कुटुंब एकत्र आले आणि मी तिचा किती रागराग करत होते. म्हणून पूर्णाई आजीला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि चक्क पूर्णाई आजीसुद्धा ही सायलीची म्हणजे तन्वीची माफी मागणार असते. तर आता पुढे काय काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.